हॅलो मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत लिमिट ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन। त्याचे सर्वात पहिले आपण फॉर्म्युले समजून घेऊया आणि त्यानंतर काही न्यूमेरिकल्स करूया। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले फॉर्म्युले बघूया। लिमिट ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शनचे लिमिट x टेंड्स टू 0 a टू द पॉवर x - 1 अपॉन x जर असेल तर याचे आन्सर येतं log a। क्लियर? तर हे लक्षात ठेवायचं की लिमिट x टेंड्स टू 0 a टू द पॉवर a च्या जागेवर काही येऊ शकते, a काय कॉन्स्टंट आहे। तर 2 3 4 5 न्यूमेरिकल पण तसे दिसतायत। ठीक आहे, दुसरा फॉर्म्युला आहे लिमिट x टेंड्स टू 0 e टू द पॉवर x - 1 अपॉन x जर असेल तर याचा आन्सर डायरेक्ट येतं 1, म्हणजे ऍक्च्युअली येतं log e। म्हणजे हाच फॉर्म्युला a च्या जागेवर e असला तर log e येईल आणि log e ची व्हॅल्यू काय होते 1 होते, त्यामुळे याचा आन्सर येतं 1, याचं येतं log a। लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस x टू द पॉवर 1/x इज इक्वल टू येतं e, आणि लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 प्लस 1/x टू द पॉवर x याचंही आन्सर येतं e। हे कसं काय? तर हा फॉर्म होतो x च्या जागेवर जर तुम्ही 0 पुट केला तर 1 प्लस 0 1 आणि 1 अपॉन 0 इन्फिनिटी म्हणजे 1 टू द पॉवर इन्फिनिटी हा इनडिटर्मिनंट फॉर्म आहे। सिमिलरली इथे जर पण पाहिलं तुम्ही x टेंड्स टू इन्फिनिटी आहे, 1 अपॉन इन्फिनिटी होईल 0, 0 प्लस 1 1 आणि x ची व्हॅल्यू तर इन्फिनिटी आहे तर 1 टू द पॉवर इन्फिनिटी, म्हणजे दोन्हीकडे फॉर्म होऊन राहिला 1 टू द पॉवर इन्फिनिटी, आणि अशा केस मध्ये त्याचा आन्सर येतं e। क्लियर? तर आपण याला म्हणजे असं कन्सिडर करूया की e म्हणजे याला आपण म्हणू शकतो उलटा टांगो, याला आपण उलटा टांगतो x ला, इथे पण 1/x आहे तर त्याचा रेसिप्रोकल घेतो x। ठीक आहे, आणि फॉर्मॅट काय असतो 1 टू द पॉवर इन्फिनिटी। ठीक आहे, तर त्याचा आन्सर काय येतं e, आणि लिमिट x टेंड्स टू 0 a टू द पॉवर mx - 1 अपॉन x असेल म्हणजे हाच फॉर्म्युला दिसतोय, फक्त x च्या जागेवर mx आहे तर याचा आन्सर येतं m log a, आणि m log a येतं, आणि log ची जर प्रॉपर्टी आपण यूज केली तर हा इथे याचा पॉवर होऊन जातो, म्हणून log a टू द पॉवर m झालं। क्लियर? त्यानंतर आपण एक फॉर्म्युला बघूया लिमिट, अच्छा हा याचा फॉर्म्युला आहे e टू द पॉवर लिमिट x टेंड्स टू 0 e टू द पॉवर mx - 1 अपॉन x, त्याचा आन्सर येतं m, कारण की m log e येईल आणि log e चा आन्सर काय येतं 1, इथेही आपण बघितलं होतं, म्हणून याचा डायरेक्ट आन्सर m। लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस mx टू द पॉवर 1/x, म्हणजे हा फॉर्म्युला याचा कोइफिशिएंट m आला आहे तर आपल्याला इथे काय करावं लागेल m नी मल्टिप्लाय आणि डिवाइड, म्हणजे याला mx करावं लागेल आणि इथे m लिहावं लागेल, आणि याचा आन्सर काय येईल अगेन e, म्हणून याचा झालं e टू द, आणि m राहिलेलाच आहे तर e टू द पॉवर m आलं। ठीक आहे, सिमिलरली लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 प्लस m अपॉन x, कारण की हा तर आपल्याला होणार आहे 1 टू द पॉवर इन्फिनिटी वाला फॉर्म्युला, हा इनडिटर्मिनेंट फॉर्मच होणार आहे। तर x टेंड्स टू इन्फिनिटी 1 प्लस m/x टू द पॉवर x असेल तर याचं पण आन्सर काय येतं, कारण की इथे काय करावं लागेल तुम्हाला x/m इंटू m, याचं आन्सर आलं तुमचं e आणि e टू द पॉवर m, म्हणून याचं आन्सर येतं e टू द पॉवर m। आणि लिमिट x टेंड्स टू 0 a टू द पॉवर x असेल तर x a ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा म्हणजे ग्रेटर दॅन 1 असेल तर डायरेक्ट 1 2 टू द पॉवर इन्फिनिटी म्हटलं तर काय येईल आन्सर, इथे आपण असं करूया इन्फिनिटी आहे 2 टू द पॉवर इन्फिनिटी, तर काय येईल याचा आन्सर इन्फिनिटी, आणि जर -1 टू 1 च्या मधात ये असेल तर याचा आन्सर येतं 0। ठीक आहे, ते फॉर्म्युले आपण चांगल्या तऱ्हेने सगळे लर्न करूया आणि न्यूमेरिकल मध्ये डायरेक्ट शॉर्टकट्स बघूया आपण की कसं सॉल्व्ह करतात तर। ठीक आहे, चला तर फर्स्ट न्यूमेरिकल बघूया। लिमिट x टेंड्स टू 0 5 टू द पॉवर x मायनस 5 टू द पॉवर मायनस x अपॉन 2x दिलेला आहे। कर्नाटका सीईटी 2006 चा क्वेश्चन आहे, ऑप्शन दिलेले आहे।
तर आपल्याला हा न्यूमेरिकल जर सॉल्व्ह करायचा असेल तर आपला तर फॉर्म्युला काय होता, आपला फॉर्म्युला होता लिमिट एक्सटेंड्स टू 0 a टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x, याचा आन्सर काय येतं log a, असा फॉर्म्युला होता. पण इथे यूज करू शकतो का आपण, -1 नाही दिसत आहे, याच्या जागेवर 5 आलाय, पण इथे पण 5 आहे आणि इथे -x आहे त्यातल्या त्यात. कसं करायचं, आपण बघा या न्यूमेरिकलला कसं सॉल्व्ह करतो. लिमिट x टेंड्स टू 0 5 टू द पॉवर x मायनस 1 मायनस 5 टू द पॉवर -x प्लस 1. मी काय केलं, -1 आणि +1 ऍड करून ऍड केलेत, म्हणजे -1 आणि +1 किती होऊन राहिले 0. म्हणजे याच्यासाठी की मला हा फॉर्म्युला बनवायचा आहे. ठीक आहे, तर -1 आणि +1 मी म्हणजे 1 ऍड आणि सबट्रॅक्ट केलं असं पण तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर मी याला बघा काय केलं, हा 1/2 बाहेर काढू आपण, याचं काही काम नाही. लिमिट x टेंड्स टू 0 आपण खालीच लिहूया, 1/2 बाहेर, लिमिट x टेंड्स टू 0, कॉन्स्टंट बाहेर काढता येतो, 5 टू द पॉवर x मायनस 1 हा एका ब्रॅकेट मध्ये, आणि इथून मी मायनस कॉमन काढला कारण की आपल्याला अशा टाइपचा फॉर्म्युला करायचा आहे. तर 5 टू द पॉवर -x प्लस -1 होऊन जाईल अपॉन x असं येईल. क्लिअर. आता हा x मी डिवाइड करून टाकतो, याला पण आणि याला पण. ठीक आहे, तर हे होईल 1/2 लिमिट x टेंड्स टू 0 5 टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x, एक आलं, आणि इथे बघा -1/2, कारण की हा 1/2 दोन्हीला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, किंवा तुम्ही बाहेर पण ठेवू शकता याला, -5 टू द पॉवर -x मायनस 1 अपॉन x असं करू शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे, आता बघा x ने याला डिवाइड केलं, यालाही डिवाइड केलं, पण प्रॉब्लेम काय आहे की इथे 5 टू द पॉवर -x आहे, म्हणजे इथे a टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x असेल तर log a येतं, आणि जर इथे मायनस असेल तर इथे पण मायनस घ्यावं लागेल, सिंपल. तरी याचा आन्सर log a येतो. a टू द पॉवर -x मायनस 1 असेल आणि अपॉन -x असेल तरी याचा आन्सर log a च येते, हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. मग काय करावं लागेल, इथे -x घ्यावं लागेल. पण असं चालतं का, नाही, असं चालत नाही, असं अजिबात चालत नाही. फंक्शन मध्ये तुम्ही मायनसने मल्टिप्लाय करणे, तर डिनॉमिनेटरला केलं तर न्यूमरेटरला पण करा, हे प्लस होऊन जाईल. ठीक आहे, आता बघा याचा डायरेक्ट आन्सर मिळेल आपल्याला, याचा डायरेक्ट आन्सर मिळेल 1/2, याचा आन्सर log 5 प्लस log 5, म्हणजे 1/2 आणि log 5 प्लस log 5 2 log 5, सो 2 कॅन्सल, याचा आन्सर आलं log 5. याचा आन्सर ऑप्शन ए करेक्ट आहे, log 5 वाला. ठीक आहे, तर या हे महत्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की आपण 5 टू द पॉवर -x मायनस 1 अपॉन x आलं तर -x करतो त्याला. ठीक आहे, आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, म्हणजे डिनॉमिनेटरला मायनसने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण करून घेतो, सिंपल. तर log 5 आन्सर येतो. हा पण फॉर्म्युला आपण क्रिएट केला आता, हा लक्षात ठेवायचा. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे लिमिट x टेंड्स टू 0 3 टू द पॉवर x प्लस 3 टू द पॉवर -x मायनस 2 अपॉन x². MSCET 2004 चा क्वेश्चन आहे. तर आपल्याला हा आणि वरचा क्वेश्चन सारखा वाटतो, असं वाटतं की अच्छा तिथे -1 +1 करावं लागलं होतं, इथे -1 दिलं तर नाही जमणार का. पण मित्रांनो, -1 दिलं तर चालेल, बिलकुल. तुम्ही जर विचार करत असाल की 3 टू द पॉवर x -1 आणि 3 टू द पॉवर -1 असं जर केलं तर नाही जमणार का, बिलकुल जमेल. पण प्रॉब्लेम काय आहे, इथे आहे x², इथे काय आहे x², इथे काय होतं x होतं. आपल्याला x चीच गरज आहे, x यालाही देतो आपण आणि त्यालाही देतो, त्यालाही डिवाइड करतो. पण इथे x² आहे, एक x
शिल्लक राहील. म्हणजे हा न्यूमेरिकल त्याच्यापेक्षा टफ आहे, x स्क्वेअर आहे. मग काय करायचं इथे, काय करू शकतो आपण? जर आपण याच्याबद्दल विचार केला तर मला असं वाटतं की सर्वात पहिले आपण एल हॉस्पिटल रूल लावूया. एल हॉस्पिटल रूल लावला तर काय करतो आपण, एल हॉस्पिटल रूल मध्ये न्यूमरेटर मध्ये डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर मध्ये. ठीक आहे. तर लिमिट एक्स टेंड्स टू 0, 3 टू द पॉवर एक्स ला डिफरन्शिएट केलं तर काय येतं आपल्याला माहिती आहे, ddx ऑफ, मी फॉर्म्युला लिहून देतो, a टू द पॉवर एक्स काय होतं, a टू द पॉवर एक्स लॉग ए. हा फॉर्म्युला आहे डिफरन्शिएशनचा. अच्छा, तर त्याच्यानुसार आपण याचं डिफरन्शिएशन कसं करू, लिमिट 3 टू द पॉवर एक्स चा येईल 3 टू द पॉवर एक्स लॉग 3. सिमिलरली 3 टू द पॉवर मायनस एक्स चं डिफरन्शिएशन येईल प्लस 3 टू द पॉवर मायनस एक्स आणि लॉग 3. इथे जर असं असतं तर असं आलं असतं, पण मग मायनस एक्सचं पण डिफरन्शिएशन होते आणि ते येतं -1, तर इथे येईल -1 अपॉन 2 चं लिहिलं का मी, नाही, कारण की कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय होतं 0. ठीक आहे मित्रांनो. मग एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x. तर आपल्याला काय मिळालं, लिमिट एक्स टेंड्स टू 0, लॉग 3 हा कॉन्स्टंट आहे, आपण कॉमन काढला आणि इथे काय राहिलं 3 टू द पॉवर एक्स आणि हा -1 इथे आला म्हणून -3 टू द पॉवर एक्स मायनस एक्स अपॉन 2x. आता तुम्ही ऑब्झर्व करा, हा लॉग 3 जर मी याच्या बाहेर आणला, लॉग 3 जर बाहेर आणला, कारण की कॉन्स्टंट आहे लॉग 3, लिमिट एक्स टेंड्स टू 0, 3 टू द पॉवर एक्स मायनस 3 टू द पॉवर मायनस एक्स अपॉन 2x. त्याचं आन्सर काय येतं, याच्यावरून तर तुम्ही बघू शकता, याचं आन्सर काय आलं होतं लॉग 5. तर इथे काय आन्सर येईल लॉग 3. तर लॉग 3 येईल लॉग 3 इंटू लॉग 3 म्हणजे लॉग 3 चा स्क्वेअर. ते तुम्ही करू शकता, पण हे शॉर्टकट आहे. 3 टू द पॉवर एक्स -1 मायनस 3 टू द पॉवर मायनस एक्स प्लस 1, पुन्हा तो मायनस कॉमन घ्या. म्हणजे मागे आपण जे न्यूमेरिकल केलं हे फर्स्ट नंबरचं, तसंच आपल्याला करावं लागेल. तसं केल्यावरच होईल ते. ठीक आहे. तर तेवढ्या स्टेप कोण करत बसेल, आपण डायरेक्ट आता लक्षात ठेवूया की 5 टू द पॉवर एक्स, a टू द पॉवर एक्स मायनस a टू द पॉवर मायनस एक्स अपॉन 2x जर असेल तर त्याचा डायरेक्ट आन्सर येते लॉग ए. सिंपल. तर इथे लॉग 3, तर लॉग 3 चा स्क्वेअर झाला. ऑप्शन ए करेक्ट. क्लियर. चला थर्ड न्यूमेरिकल बघूया. थर्ड न्यूमेरिकल आहे लिमिट एक्स टेंड्स टू 0, a टू द पॉवर एक्स मायनस b टू द पॉवर एक्स अपॉन e टू द पॉवर एक्स मायनस 1 आणि केरला इंजिनिअरिंग 2002 चा क्वेश्चन आहे. तर याचे आन्सर मी तुम्हाला सांगतोय, a टू द पॉवर एक्स मायनस b टू द पॉवर एक्स अपॉन एक्स असेल तर त्याचा डायरेक्ट आन्सर आपण लक्षात ठेवतो, काय लॉग a अपॉन b. लॉग a अपॉन b कशाचं म्हणतोय मी, जर तुम्हाला असा क्वेश्चन दिला आहे लिमिट एक्स टेंड्स टू 0, a टू द पॉवर एक्स मायनस b टू द पॉवर एक्स अपॉन एक्स, त्याचा आन्सर येते लॉग a अपॉन b. हा डायरेक्ट रिझल्ट म्हणून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पण आपण इथे बघू कसं येतं त्याचा आन्सर. आपण काय केलं, लिमिट एक्स टेंड्स टू 0, a टू द पॉवर एक्स मायनस 1 प्लस मायनस b टू द पॉवर एक्स प्लस 1 अपॉन e टू द पॉवर एक्स मायनस 1. बर, मग पुढे लिहिलं की लिमिट एक्स टेंड्स टू 0, a टू द पॉवर एक्स मायनस 1 मायनस b टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन e टू द पॉवर एक्स मायनस 1. आता मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x ने डिवाइड केलं, कारण की मला फॉर्म्युले माहिती आहे. तर आपण फॉर्म्युले माहित असल्यामुळे काय केलं, लिमिट एक्स टेंड्स टू 0, a टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स आणि मायनस b टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स. हा काय आला, x न्यूमरेटरला तुम्ही डिवाइड कराल तर तो दोन्ही क्वांटिटीला जाईल डिव्हिजन मध्ये, ऍडिशन मध्ये दोन्ही याला जातो, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये,
आणि तसंच एक क्वांटिटी आहे इथे e⁻x-1 अपॉन x होऊन जाईल. तर याचे आन्सर माहिती आहे मला, डायरेक्ट आन्सर माहिती आहे. काय आहे आन्सर? लॉग ए. याचा आन्सर मायनस लॉग बी. याचा आन्सर 1. आपण बघितलं होतं लॉग ई येते, लॉग ई ची व्हॅल्यू 1 येते, त्याचा आन्सर डायरेक्ट 1 अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी काय होते? लॉग ए अपॉन बी. हा लॉगचा फॉर्म्युला आहे. लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए अपॉन बी. त्याचा आन्सर इज ऑप्शन ए, लॉग ए अपॉन बी. ठीक आहे. तर सिमिलरली आपण फोर्थ न्यूमेरिकल बघूया. फोर्थ न्यूमेरिकल आहे लिमिट x टेंड्स टू 0 4 टू द पॉवर x मायनस 9 टू द पॉवर x अपॉन x इन ब्रॅकेट 4 टू द पॉवर x प्लस 9 टू द पॉवर x. EAMCET 2002 चा क्वेश्चन आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की असं जर असेल आणि अपॉन x असेल तर याचा डायरेक्ट आन्सर काय येते? लॉग ए अपॉन बी. हे जर आन्सर येत असेल तर आपण एवढा पोर्शन बघा तुम्ही काय 4 टू द पॉवर x मायनस 9 टू द पॉवर x अपॉन x. तर याचा डायरेक्ट आन्सर तुम्ही काढू शकता लॉग 4/9 अपॉन. याची तर भीतीच नाहीये, हे हाच इनडिटर्मिनेट फॉर्म होत होता. x च्या जागेवर जर तुम्ही 0 पुट केला तर 0, 4 टू द पॉवर 0 म्हणजे 1, मायनस 9 टू द पॉवर 0 म्हणजेच 1, 1 मायनस 1 0 अपॉन 0 हाच होत होता. बाकी हा असंच दिलेला आहे, कारण की प्लस आहे ना, प्लस असल्यामुळे काय होईल? 4 टू द पॉवर 0 म्हणजे 1, 9 टू द पॉवर 0 म्हणजे 1, 1 प्लस 1 2. तर याचा आन्सर आला 1/2 लॉग 4/9 म्हणजेच 1/2 लॉग 2/3 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9. हा 2 कुठे येईल? पुढे येईल, म्हणजे 2/2 लॉग 2/3 आणि हे कॅन्सल होईल, तर याचा आन्सर येईल लॉग 2/3. ऑप्शन ए. ठीक आहे. तर असे सिंपल आहे. फक्त लॉग ही लॉग लिमिट x टेंड्स टू 0 a टू द पॉवर x मायनस b टू द पॉवर x अपॉन x याची डायरेक्ट आन्सर जर तुम्ही लॉग a अपॉन b लक्षात ठेवलं तर फार सिंपल आहे. ठीक आहे. क्लिअर बेटा? तर इथे आज आपण थांबूया बेटा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज तुम्ही ऍटलिस्ट सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर हे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि मी नवीन जेई मेन्सचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स स्टार्ट करणार आहोत, तर ते पण तुम्हाला ते व्हिडिओ सगळे मिळतील. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट हे नंतर पाहायला जाईल, पण सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.